जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। जर तुमचं गुगल पेचं पेमेंट चुकून दुसऱ्या व्यक्तीकडे गेलं असेल ते तुम्ही रिकवर कशा पद्धतीतून करू शकता। ह्या दोन प्रकार तुम्ही रिकवर करू शकता। कसं असतं की काय कंडिशनमध्ये कसं असतं की तुम्ही एखाद्याला पेमेंट करायचं असतं पण एक नंबर जो की चुकीचा असल्यामुळे तो जी की पेमेंट आहे ते दुसऱ्याच्या अकाउंटवर जातं। त्या कंडिशनमध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ते पेमेंट रिकवर करता येत नाही। पण तुम्हाला सांगतो हे रिकवर तुम्ही करू शकता, पण कशा पद्धतीतून रिकवर करू शकता हे तुम्हाला सांगणार आहे। कारण की एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जर तुमची रक्कम जर जास्त असेल तर ती इझिली रिकवर होते। ती बँकेच्या द्वारे तुम्ही बँकेत जाऊन जर तिथे जर तुम्ही अशा पद्धतीने प्रॉब्लेम झाले तर त्यांना सांगितलं तर ते रिकवर करून देतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यात पण तुम्हाला थोडीशी प्रोसेसिंग करावी लागणार आहे। जर तुमची जास्त रक्कम असेल तर डायरेक्ट तुम्ही बँकेमध्ये जाऊन संपर्क त्यांच्याशी साधून ते तुम्हाला तिथे सांगू शकतात कशा पद्धतीने तुमचे पेमेंट आहे ते तुम्ही रिकवर करून घेऊ शकता। पण तुमचे समजा 1000-2000 रुपये जर एखाद्या दुसऱ्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर झालेत आणि तुम्हाला ते रिकवर करून घ्यायचे तर पहिला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे की त्या व्यक्तीला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट साधा। ज्या व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे गेलेत त्या व्यक्तीची डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट साधा, त्या व्यक्तीला सांगा की अशा पद्धतीने माझी रक्कम आहे ती चुकून तुमच्या अकाउंटवर आलेले ती तुम्ही मला जी काय रिकवर मागं करू शकता का। अशा पद्धतीने तुम्ही त्याला जी काय आहे ते संपर्क साधल्यानंतर तो म्हणेल एक तर हो तर नाही। जर तो नाही म्हणला तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो काय करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट गुगलची जी ॲप्लिकेशन आहे त्यांच्या टीमशी संपर्क साधू शकता। पण कशा पद्धतीने संपर्क साधायचा ते बरेचशा जणांना माहिती नसतं। तुम्ही आता डायरेक्ट कॉल टू पण त्यांच्या संपर्क साधू शकता। दुसरी गोष्ट आहे तुम्ही ईमेल मेसेजद्वारे सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधू शकता। सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो, डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलोय। समजा तुमचे 1000-2000 किंवा 5000 रुपये चुकीच्या नंबरवर सेंड झालेत तर तुम्ही एक सगळ्यात पहिले काम काय करायचं आहे, जी की मी ट्रिक्स आहे ना ही ट्रिक वर्क करण्याआधी तुम्हाला सगळ्यात पहिले तर काम काय करायचं आहे, काय असतं की ही ट्रिक वर्क होईल असं नाही। काही कंडिशनमध्ये तुमचे पैसे आहेत ते बुडतात, म्हणजे पैसे तुम्हाला भेटत नाहीत। आणि काही कंडिशनमध्ये तुमचे पैसे जे काय आहेत ते तुम्ही रिकवर करून सुद्धा घेऊ शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय काम करायचं आहे, जी काय मी आता ही ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक करण्याआधी सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगल पे जी की गुगल पे ओपन करून ज्या व्यक्तीला चुकून तुमच्याकडे पैसे ट्रान्सफर झालेत त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला तिथे इझिली भेटून जाईल, तो कॉपी करायचा आहे। त्यानंतर त्याला डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता आणि त्यानंतर त्याला म्हणायचं की अशा पद्धतीने माझे पैसे आहेत ते चुकून तुमच्या अकाउंटवर आलेत। सगळ्यात पहिली तर गोष्ट तो एक तर होय म्हणेल, दुसरी गोष्ट नाही म्हणेल। बरेचसे जण जे की पैसे आहेत ते भेटलेत म्हणलं नाहीच म्हणणार, आणि जी की एखादा जर चांगला असेल तर तुमचे पैसे ते इझिली तो परत जी काही रिफंड करू शकतो। पण बरेचसे जण यात काय असतं की बरेचसे जणचे जे की पैसे आहेत तो म्हणतो की माझ्या अकाउंटवर पैसे आलेलेच नाही, तो बरेचसे जण म्हणतो, समोरचा व्यक्ती म्हणतो। मग त्या कंडिशनमध्ये जर तो पैसे देत नसेल तर तुम्ही काय करू शकता, पहिली गोष्ट तर तुम्हाला याचं गुगल पे जी की ॲप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल, त्यानंतर येथून तुम्हाला इथे तुमचं प्रोफाईल दिसत असेल त्या प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे तुम्हाला बघू शकता सेटिंगचा एक ऑप्शन आहे, त्यानंतर बघू शकता मॅनेज युअर गुगल अकाउंट आणि त्याच्या खालीच आहे गेट हेल्पचा एक ऑप्शन आहे बघू शकता। तर गेट हेल्पच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर इंटरफेस येईल। त्यानंतर खाली इकडे स्क्रोल डाऊन करत जायचं, पाक खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे बघू शकता कॉन्टॅक्ट सपोर्टचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो। ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावर क्लिक करता आता बघू शकता इथे कॉल अवेलेबल 24 तास, म्हणजे 24 तास तुमच्याशी कॉलवर ते अवेलेबल आहेत। तुम्ही डायरेक्ट इथून कॉल करून डायरेक्ट संपर्क त्यांच्याशी साधून तुम्ही सांगू शकता अशा पद्धतीने माझी जी पेमेंट आहे चुकीच्या नंबरवर गेले हे तुम्ही तिथे तक्रार करू शकता आणि ते तुम्हाला तिथे सरसर सांगू शकतात की तुमचे जी की पेमेंट आहे ते रिकवर होईल का नाही। कारण की कसं असतं, तुम्ही जर समजा 1 महिन्यानंतर जर तुमचे पैसे जी काही रिकवर झाले जी की पैसे आहेत 1 महिना झाला पैसे कट होऊन दुसऱ्याच्या अकाउंटवर जाऊन आणि नंतर जर तुम्ही तक्रार केली तर ते पैसे तुमचे रिकवर होत नाहीत, एवढी गोष्ट लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट हा आता नवीन ऑप्शन आला आहे। दुसरी गोष्ट आहे तुम्ही डायरेक्ट चॅट करू शकता। आता मी तुम्हाला सांगणार चॅटिंग कशा पद्धतीने त्यांच्याशी डायरेक्ट करू शकता। पहिली गोष्ट चॅटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहिली गोष्ट थोडंसं लोडिंग येणार, इथे बघू शकता अशामध्ये लोडिंग येणार। त्यानंतर येथे बघू शकता अशामध्ये बॉक्स आला आहे। तर ह्यात तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो टाईप करायचा। जसं की आता काय प्रॉब्लेम आहे आता बघू शकता मी अशा पद्धतीतून जो की माझा प्रॉब्लेम आहे तो अशा पद्धतीने मी टाईप केला। त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथे नेक्स्टचा एक ऑप्शन भेटेल, त्या नेक्स्टच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। म्हणजे जी की नेक्स्ट स्टेप असेल ते अशा पद्धतीने तुमच्यासमोर ओपन होईल। त्यानंतर येथे तुमचा जी की रिझन बघू शकता अशा पद्धतीने जो की प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेमचा अशा पद्धतीने तुम्हाला इथून भेटून जाईल। जसं की बघू शकता इश्यू विथ गुगल पे पेमेंट, म्हणजे माझा गुगल पेच्या पेमेंटचाच इश्यू आहे त्यामुळे मी सिलेक्ट करणार आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता नेक्स्ट स्टेपचा ऑप्शन भेटेल, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला करायचा इथे नेक्स्ट स्टेपचा एक ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करायचा।
त्यानंतर हा असे 2 तुम्हाला ऑप्शन्स विचारले, त्यांनी पहिल्यांदा पण विचारले होते आणि नंतर सुद्धा विचारले. आता सरळ सरळ त्यांनी गुगल पे यांनी काय विचारलं, डायरेक्ट तुम्ही कॉलशी संपर्क साधू शकता. दुसरी गोष्ट चॅटसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता, जी की तुम्हाला इथे दिसेल चॅटिंग आणि येथे कॉलिंगचा. मी तर तुम्हाला सरळ सरळ सांगेन डायरेक्ट तुम्ही कॉलिंगवरच त्यांचे संपर्क साधा, कारण की महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो कसं असतं की चॅटवर तुम्हाला रिप्लाय भेटेल नाही भेटेल ह्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, चॅटवर क्लिक करून घ्या. ज्यावेळेस तुम्ही चॅटवर क्लिक करशील त्यावेळेस बघू शकता इथे तुमचं नाव, त्यानंतर तुमचं जे की रिझन असेल ते तुम्ही इथून टाईप करून सबमिट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला ईमेल जे काही असेल तुमचा त्याच्याद्वारे तुम्हाला जी संपर्क साधला जाऊ शकतो, कारण की तुमचा आता ईमेल इथं असतो जो की इथे दिसत नसेल, थोडासा मी ब्लर केला ईमेल तुम्हाला इथे दिसत असेल, जो की त्या ईमेलवर तुमचा संपर्क साधला जाऊ शकतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मी तर सरळ सरळ सांगेन डायरेक्ट कॉल साधू शकता. कॉलशी संपर्क साधून तुम्ही इझिली त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता की अशा पद्धतीने आमचे पैसे आहेत ते कट झाले, तुम्ही रिकवर करू शकता का, अशा पद्धतीने तुम्ही जी की तुमचा प्रॉब्लेम आहे तो त्यांच्याशी तुम्ही सांगू शकता. पण हे सगळं करण्याआधी तुम्ही काय करायचं आहे, ज्याला समजा चुकून पेमेंट सेंड झालं त्या व्यक्तीशी एकदा तुम्ही नक्की फोनने ट्राय करा की बाबा संपर्क साधे, माझे पैसे कट झाले. दुसरी गोष्ट जास्त रक्कम असेल तर डायरेक्ट मी सांगेन बँकशी संपर्क साधा. अशा पद्धतीनं असं झालं तर बँक तुम्हाला 1-2 मार्ग तर सांगू शकते. एक तर पहिली गोष्ट तुम्ही अशा पद्धतीने तक्रार करू शकता. दुसरी गोष्ट बँकमध्ये गेलं तर बँक काय करते, डायरेक्ट त्यांची जी की मेन ब्रांच असते त्यांच्याशी संपर्क साधा. अशा पद्धतीने पैसे जे काही ट्रान्सफर झाले ते सुद्धा रिकवर केले जाऊ शकतात. पण तुम्हाला सांगतो जे की 50,000 जर असतील त्यातील निम्मी रक्कम आहे ती कट करून घेते एखाद्या वेळी आणि निम्मी रक्कम आहे ती तुम्हाला सेंड केली जाऊ शकते. ह्या अशा पद्धतीतून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पैसे रिकवर. आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.